सांगली महास्वच्छता मोहिमेत कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, नागरिक, सामाजिक संस्था यांचा सहभाग। महास्वच्छता अभियानमध्ये नागरिकांनी, सामाजिक संस्था आणि कर्मचारी यांनी चांगलं काम करून हे अभियान यशस्वी करण्यात मोठं सहकार्य केलं आहे। सांगली मिरज रस्ता केला स्वच्छ आणि स्वच्छ करण्याचं नियोजन करून आज 7 टन कचरा संकलित केला आहे। सदर रस्त्यावरील 20 ठिकाणे निश्चित करून आज स्वच्छता करण्यात आली आहे। या मोहिमेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, सचिन संगावकर, अनीस मुल्ला यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी सुद्धा या मोहिमेत सहभाग दर्शवत स्वच्छता केली। या मोहिमेसाठी आरोग्य, स्वच्छता याबरोबरच कार्यालयीन असे 1400 कर्मचारी सहभागी झाले होते आणि यामध्ये आरोग्य विभाग यांनी चांगले नियोजन करत स्वच्छता निरीक्षक यांनी सर्व कर्मचारी यांच्या मार्फत दिलेला भाग स्वच्छ करून घेतला। डॉक्टर रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर, अनिल पाटील, अन्य स्वच्छता निरीक्षक यांनी चांगलं नियोजन आणि काम करून घेतले। सांगलीतील कर्मचारी बाबुराव पाटील चौक ते मिरज मिशन येथील गांधी चौक या प्रमुख मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचे अंदाजे 7 टन सुखा कचरा संकलित झाला आहे। शहर महानगरपालिका येथे स्वच्छता पंधरवाडा, स्वच्छता ही सेवा या केंद्र शासनाची विशेष मोहीम अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहरांतर्गत पुष्पराज चौक ते मिशन चौकपर्यंत पूर्ण जवळजवळ 8 किलोमीटरपर्यंतचे क्षेत्र स्वच्छ करण्यात आलं आहे। त्यामध्ये महानगरपालिकेचे जवळजवळ प्रत्येक विभागाचे विविध विभागाचे 1400 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी बऱ्यापैकी चांगली स्वच्छता करून घेतली आहे। त्यामध्ये जवळजवळ 7.5 टन कचरा संकलित झालेला आहे आणि तो कचरा आता आम्ही त्याला मार्गी लावणार आहोत। असेच प्रकारची पूर्ण मोहीम, विविध प्रकारचे उपक्रम पूर्ण 15 दिवस 2 ऑक्टोबरपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येणार आहे। सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांच्या परिसर, त्यांच्या क्षेत्र, त्याची कॉलनीमध्येही अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात यावे जेणेकरून सांगली शहरात आपल्याला एक स्वच्छ आणि सुंदर सांगली करून घेता येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। 20 तारखेला होणाऱ्या सायकल रॅलीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहूयात, सगळ्यांनी सहभाग नोंदवूयात। मी प्रज्ञा अशोक त्रिभुवन, सहाय्यक आयुक्त प्रभाग क्रमांक 2। स्वच्छता ही सेवा अंतर्गत आपण 24 तारखेला सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवा। मी येणार आहे, तुम्ही पण या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।